शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीदांना अभिवादन। शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली। त्यांनी कुशावर्त येथे पाहणी केली, तसेच उपस्थित साधू महंत यांच्याशी संवाद साधला। यावेळी राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉक्टर राहुल आहेर, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते। दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहे, म्हणजे कुशावर तर एक आहेच, पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायचे, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं। लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे देऊ आणि त्याला मान्यता देऊ। नाशिक टुडे न्यूज ब्युरो, नाशिक।